नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत जगप्रसिद्ध पुस्तक ॲज अ मॅन थिंकेथची बुक समरी. या पुस्तकाचे लेखक आहेत जेम्स ॲलन. जेम्स ॲलन हे एक जगप्रसिद्ध ब्रिटिश विचारवंत व लेखक आहेत. यांचे फिलॉसॉफी, सेल्फ डिसिप्लिन, सक्सेस, हॅपीनेस आणि आंतरिक शांतता यासारख्या विविध विषयांवरील लिखाण जगप्रसिद्ध आहे. ॲज अ मॅन थिंकेथ या पुस्तकामध्ये लेखक सांगतात, सकारात्मक विचार आपले आयुष्य घडवतात. पुस्तक 7 चॅप्टर्समध्ये विभागले असून आपण 1 बाय 1 चॅप्टरनुसार पुस्तकाचा सारांश ऐकणार आहोत. चॅप्टर 1, थॉट अँड कॅरेक्टर, विचार आणि चारित्र्य. या चॅप्टरमध्ये लेखक सांगतात, आपले विचार आपले चरित्र घडवतात. मनुष्य जसा विचार करतो तसाच तो बनतो. आपल्या विचारांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपले चारित्र्य होय. ज्याप्रमाणे बीजाचे रूपांतर वृक्षामध्ये होते, त्याचप्रमाणे आपल्या मनातील विचाररूपी बीजाचे रूपांतर आपल्या प्रत्येक कृतीमध्ये होत असते. लेखक म्हणतात, आपल्या हातून घडणारे कर्म म्हणजे विचाररूपी झाडाला आलेला बहर आहे. आनंद व दुःख म्हणजे या झाडाची फळे आहेत. लेखक म्हणतात, महान व दैवी चारित्र्य हे अपघाताने घडत नाही. योग्य दिशेने योग्य दैवी विचारांचा परिणाम म्हणजे उत्तम चारित्र्य होय. यासाठी विचाररूपी बीजाचे योग्य पालनपोषण करणे आवश्यक आहे. यू आर द मास्टर ऑफ युअर फेट. तुम्हीच आहात तुमच्या नशिबाचे स्वामी. लेखक म्हणतात, आपले विचार शस्त्र आहे, तर मन हे शस्त्रागार. ही विचाररूपी शस्त्रे मानवाचा विनाशही करू शकतात अथवा त्याला शक्तिशालीही बनवू शकतात. हे मानव विचारांचा वापर कशासाठी करतो याच्यावरती अवलंबून आहे. मनुष्य हा शक्ती, बुद्धी, प्रेम आणि विचारांचा स्वामी आहे. यांचा वापर करून मनुष्य स्वतःला हवे तसे घडवू शकतो. सीक अँड यू शॅल फाइंड. शोध म्हणजे सापडेल. लेखक म्हणतात, ज्याप्रमाणे भूगर्भामध्ये खोदकाम केल्यामुळे व शोध घेतल्यास सोने व हिरे सापडू शकतात, त्याचप्रमाणे स्वतःमध्ये खोलवर शोध घेतल्यास ज्ञानप्राप्ती होऊ शकते. संयम, सराव आणि सातत्य यामुळे ज्ञानप्राप्ती होत असते. चॅप्टर 2, इफेक्ट्स ऑफ थॉट्स ऑन सर्कमस्टान्सेस, विचारांचा परिस्थितीवर होणारा प्रभाव. लेखक म्हणतात, मानवाचे मन हे बागेप्रमाणे असते. योग्य काळजी घेतल्यास, योग्य बीजे लावल्यास सुंदर बगीचा निर्माण होऊ शकतो. पण जर दुर्लक्ष केले तर अनावश्यक विषारी बीजे रुजतील व त्याच प्रकारची फळे उत्पन्न होतील व बागेचे रूपांतर जंगलामध्ये होईल. मानवाने मनरूपी बागेमध्ये चुकीचे, अपायकारक, अनावश्यक व अशुद्ध विचारांच्या ऐवजी योग्य, उपयोगी व शुद्ध विचारांची लागण केली पाहिजे. लेखक म्हणतात, आपले विचारच आपले चारित्र्य, आपली परिस्थिती आणि आपली नियती घडवत असतात. आपल्यासोबत घडणाऱ्या घटना कुठे ना कुठेतरी आपल्या मानसिक अवस्थेशी व विचारांशी जोडलेले असतात. यू आर व्हॉट यू थिंक. लेखक म्हणतात की आपण तसेच बनतो जसं आपण विचार करतो. चांगले विचार व कृती वाईट परिणाम निर्माण करूच शकत नाहीत. याचप्रमाणे वाईट विचारामुळे व कृतीमुळे चांगले रिझल्ट्स मिळणे शक्य नाही. चॅप्टर 3, इफेक्ट्स ऑफ थॉट्स ऑन हेल्थ अँड बॉडी, विचारांचा शरीरावर व आरोग्यावर होणारा परिणाम. या चॅप्टरमध्ये लेखक सांगतात, शरीर हे मनाचा गुलाम असून जे मन सांगेल त्याचप्रमाणे शरीर कृती करत असते. आजार व आरोग्याची मुळे विचारांमध्येच रुजलेली असतात. भीती व चिंतेचे विचार विविध आजारांना मार्ग मोकळा करून देतात. स्ट्रॉंग, शुद्ध व आनंदी विचार शरीर मजबूत बनवण्यास मदत करतात. लेखक म्हणतात, निरोगी शरीरासाठी फक्त आहारात बदल करणे पुरेसे नसून याचबरोबर विचारांमध्येही बदल करणे गरजेचे आहे. चॅप्टर 4, थॉट अँड पर्पज, विचार आणि उद्दिष्ट. लेखक म्हणतात, जोपर्यंत विचार ध्येयासोबत जोडले गेलेले नाहीत तोपर्यंत ध्येयप्राप्ती शक्य नाही. प्रत्येक व्यक्तीने आपल्या ध्येयाला आपल्या विचारांचा केंद्रबिंदू बनवला पाहिजे. आपण आपल्या ध्येयाला आपले कर्तव्य बनवले पाहिजे व ध्येयप्राप्तीमध्ये स्वतःला समर्पित केले पाहिजे. लेखक म्हणतात, ध्येयप्राप्तीमध्ये लक्ष विचलित होऊ न देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वनियंत्रण व विचारांची एकाग्रता होय. स्ट्रेंथ ग्रो विथ पर्पज. लेखक म्हणतात, उद्दिष्टामुळे शक्तीचा विकास होतो. ज्याप्रमाणे व्यायामामुळे कमजोर शरीर बलवान होऊ शकते, त्याचप्रमाणे
योग्य विचारांचा सराव व व्यायाम सतत केल्यास व्यक्तीचे कमजोर विचार सशक्त होऊ शकतात. लेखक सांगतात, संशय व भीतीच्या विचारांनी काहीच साध्य होत नाही, उलट अपयश मिळते. संशय व भीती हे ज्ञानप्राप्तीचे शत्रू आहेत. जो व्यक्ती भीती व संशयावर विजय मिळवतो तो अपयशावर विजय मिळवतो. विचार जर निडर असतील आणि ध्येयासोबत जोडले गेलेले असतील तर त्या विचारांचे रूपांतर क्रिएटिव्ह फोर्समध्ये होते. चॅप्टर 5 द थॉट फॅक्टर इन अचिव्हमेंट, विचार आणि यश. या चॅप्टरमध्ये लेखक सांगतात, व्यावसायिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यश हे विचारांचाच परिणाम असतात. व्यक्ती सर्वोच्च तेव्हाच बनतो जेव्हा तो सर्वोच्च विचार करतो. देर इज नो प्रोग्रेस विदाउट सॅक्रिफाईस. त्याग केल्याशिवाय प्रोग्रेस होत नाही. लेखक म्हणतात, यशस्वी होण्यासाठी स्वार्थी विचारांचा त्याग केला पाहिजे. कोणतीही गोष्ट प्राप्त करण्याअगोदर विचारांची पातळी उंचावली पाहिजे. जितके उच्च विचार असतील तेवढीच ग्रेट अचिव्हमेंट असेल. यू राईज ऑफ फॉल बाय युअर थॉट्स. लेखक सांगतात, बौद्धिक यश हे ज्ञानप्राप्तीच्या विचारामुळे मिळते. याचप्रमाणे आध्यात्मिक यश हे आध्यात्मिक विचारांचे ग्रहण केल्यामुळे मिळते. मनुष्य सर्वोच्च यश प्राप्त करू शकतो, परंतु गर्विष्ठ, स्वार्थी आणि भ्रष्ट विचारामुळे परत अपयशी होऊ शकतो. सर्व प्रकारचे व्यावसायिक, बौद्धिक, आध्यात्मिक यश हे विचारांच्यावर अवलंबून आहे. हे यश टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने विचारावर नियंत्रण ठेवून त्यांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे. चॅप्टर 6 विजन्स अँड आयडियल्स, दृष्टिकोन आणि आदर्श. या चॅप्टरमध्ये लेखक सांगतात की आयुष्यात एक विजन आणि आदर्श असणे खूप महत्त्वाचे आहे. जो व्यक्ती सुंदर स्वप्ने पाहतो आणि हृदयात उच्च आदर्श ठेवतो तो एक दिवस स्वप्न पूर्ण करतो. कोलंबसने वेगळ्या दुनियेचे स्वप्न पाहिले आणि त्याने ते शोधले. कोपर्निकसने मोठ्या विश्वाचे स्वप्न पाहिले व त्याने ते प्रकट करून दाखवले. गौतम बुद्धाने आध्यात्मिक विश्वाची सुंदरता व शांततेचे स्वप्न पाहिले व त्यांनी ते मिळवले. म्हणून उंच स्वप्ने पहा. जसे तुम्ही स्वप्न पाहता तसेच तुम्ही बनता. स्वप्ने वास्तवांना जन्म देतात. लेखक म्हणतात, प्रत्येक महान यश हे सुरुवातीला एक स्वप्नच असते. ज्याप्रमाणे महान वृक्ष सुरुवातीला फळामध्ये स्थित असते, ज्याप्रमाणे अंड्यामध्ये पक्षी स्थित असतो, त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये महान कार्ये स्थित असतात. वेन द स्टुडंट इज रेडी द मास्टर विल अपियर. जर विद्यार्थी तयार असेल तर शिक्षक प्रकट होतो. लेखक म्हणतात, जर शिकण्याची इच्छा असेल तर मार्गदर्शन आपोआप मिळते. ज्यावेळी लोक यशस्वी व्यक्तीला पाहतात तेव्हा ते म्हणतात, हे यश नशिबाने मिळालेले आहे, देवाची कृपा आहे. लोक मिळालेल्या यशापाठीमागील अपयश, प्रयत्न आणि स्ट्रगल पाहत नाहीत. प्रत्येक यशापाठीमागे कित्येकदा केलेले प्रयत्न असतात. यश हे प्रयत्नांचे फळ आहे. जे विजन तुम्ही तुमच्या मनात पाहता, जे आदर्श तुम्ही तुमच्या हृदयात सिंहासनावर बसवता, त्यांच्याप्रमाणेच तुम्ही बनता. चॅप्टर 7 सेरेनिटी, प्रसन्नता. या चॅप्टरमध्ये लेखक सांगतात, मनाची शांतता व स्थिरता ही दीर्घकाळ स्वनियंत्रणातून म्हणजेच सेल्फ कंट्रोलमधून प्राप्त होते. एक शांत व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थिर राहू शकतो. द कंटेनमेंट इज अन आर्ट. समाधान ही एक कला आहे. स्वनियंत्रणाच्या अभावामुळे लोकांच्या भावनांवरील नियंत्रण सुटते. त्यामुळे बरेच लोक असमाधानी बनतात. जो व्यक्ती स्वतःला जिंकतो तोच खरा विजेता असतो. हे पुस्तक आपल्याला एकच गोष्ट शिकवतं, ते म्हणजे विचार बदला, आयुष्य बदलेल. ऑडिओबुक आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळतील. धन्यवाद.